ಸುಳಗ ಹಿಂಡಲ್ಗಾ ಪ್ರದೇಶದ ಸುಮಾರು 250 ಎಕರೆ ಕೃಷಿ ಭೂಮಿ ನೀರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದ್ದು, ಈ ವರ್ಷವೂ ನೂರಾರು ರೈತರಿಗೆ ಹೊಡೆತ ಬಿದ್ದಿದೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ 250 ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಲಾಗಿದ್ದ ಮತ್ತು ಸಸಿ ನಾಟಿ ಮಾಡಲಾಗಿದ್ದ ಭತ್ತದ ಸಸಿಗಳು ಕೊಳೆಯುತ್ತಿವೆ. ಮಳೆಯ ತೀವ್ರತೆ ಕಡಿಮೆಯಾದರೆ ಪುನಃ ಸಸಿ ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಟ್ಟಿದ್ದ ಸಸಿಗಳು ಹಾಳಾಗಿದ್ದು, ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಭೂಮಿಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಸಸಿಗಳ ರಾಶಿಗಳು ಕಾಣಿಸುತ್ತಿವೆ. ಈ ಕುರಿತು ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿಯೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಪರಶುರಾಮ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾರ್ಕಂಡೇಯ ನದಿಯ ಮೇಲೆ ಉಚ್ಗಾಂವ್ ಸಮೀಪ ಕಟ್ಟಿದ अणेकट्टीनिंद ही समस्या प्रति वर्ष उंटागुत्तिदे ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. नमस्कार. आता आपण आहोत सुळगा हिंडलगा या ठिकाणी सुमारे 250 एकर जमीन जी आहे ती शेतजमीन आहे. या ठिकाणी ऊस, भात पीक, आणखी भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. पण पावसाळ्यात मार्कंडेय नदीचं पाणी सुमारे 250 एकर जमीन मार्कंडेय नदीच्या पाण्याखाली जाते आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या संदर्भात सध्या परिस्थिती अशी आहे की येथील शेतकऱ्यांनी भात पीक लागवडीसाठी रोप काढून ठेवलेली असली तरी ती अशीच इतरत्र फेकून द्यावी लागत आहे. कारण शेतवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, शेतवडीत जाता येत नाही आणि ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासून अशीच निरंतर सुरू आहे. पण शासन या संदर्भात नदीचे पाणी वळवून किंवा इतर काही नियंत्रण आणता येईल अशा सुविधा किंवा सोयी करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे शेतकरी संतप्त आहेत, कारण दरवर्षी त्यांना उपासमारीची वेळ त्यांच्यावर येते. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील स्थानिक नागरिक, स्थानिक शेतकरी आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी उपस्थित असताना ही जी समस्या आहे ही किती वर्षापासून आहे, येथील लोकांना या समस्येचा काय त्रास होतो किंवा दरवर्षी ही उद्भवणारी जी समस्या आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती द्यावी ही विनंती. दर वर्षाच होते पूर्ण अशीच बूड खात्यात असते. वर्षा कंपल्सरी वर्षाला नुकसानच असते आम्हाला पूर्ण. 2-250 एकर आमची पाण्याखाली जाते जमीन पूर्ण गावची. नदीचा बंधारा आहे ना, हा नदीचा बंधारा आहे. इथून जे नदी फुटलेली आहे ती मार्कंडेय नदी पाळी जी मोठी बांधलेली होती ती पाळी फुटून सर्व शेतकऱ्यांचा हा नुकसान होत आहे. जवळजवळ कमीत कमी 2-250 एकर ऊस, भात ही लागवड करतावेळी आता रोप सगळे आणून इथं टाकलेले आहेत. नदीचं पात्र फुटून सगळं पाणी गावापासून पसरलेलं आहे. म्हणून काहीतरी बघून आमचे सर्वांनी आमदार, खासदार लोकांनी याची सुविधा काहीतरी करून द्यावी ही आम्ही सुळगा गावच्या नागरिकांनी विनंती करतो. परशुराम पाटील, परशुराम गडकरी. या ठिकाणी ही जी समस्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणखी यामुळे दरवर्षी येथील शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येते. तर ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने दिलेले आहेत, लोकप्रतिनिधींकडे अर्ज विनंत्या केलेल्या आहेत, तरी देखील या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं आहे असा संताप येथील स्थानिक नागरिकातून व्यक्त केला जातो आहे. कॅमेरामन संकल्प शिंदेसहित चेतन लक्केवेलकर, बेळगाव. ಸುಮಾರು 250 ಎಕರೆ ಕೃಷಿ ಭೂಮಿ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನೀರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಭತ್ತದ ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳೆಯುತ್ತಾರೆ. ಊಟಕ್ಕೆ ತಮ್ಮದೇ ಭೂಮಿಯ ಭತ್ತದ ಬೆಳೆ ಅವಲಂಬಿತವಾಗಿರುವ ಕುಟುಂಬಗಳು ಇದರಿಂದ ಸಂಕಟ ಅನುಭವಿಸುತ್ತವೆ. ಸರ್ಕಾರವು ಈ ಸಮಸ್ಯೆಗೆ ತ್ವರಿತವಾಗಿ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಹಿಡಿಯಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಕ್ಯಾಮರಾಮ್ಯಾನ್ ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕೆಬೇಲ್ಕರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.